राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। रोहित पवारांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। आपण काही वेळापूर्वी दृश्य पाहिलेली होती। खूप मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। बैलगाड्या घेऊन शेतकरी या रास्ता रोकोमध्ये सहभागी होतील अशी माहिती होती। रोहित पवारांचं हे दुसरं अन्नत्याग आंदोलन आहे। याआधी त्यांनी पंढरपुरातही आंदोलन केलं होतं। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे। काही महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही कळतंय। हे आंदोलन सध्या कुठे सुरू आहे आणि कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे? पोलिसांचा फौजफाटा किती आहे तिथे? गेल्या 1.5 तासापासून छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं। महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। ज्या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, कल्याण काळे खासदार यासह अन्य काही नेते यामध्ये सहभागी झालेले होते। आता या आंदोलनातून काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे असतील, शशिकांत शिंदे असतील आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलंय। आता पोलिसांच्या वतीनं सरकारशी या संदर्भात बोलणं झालेलं होतं। उद्या पुन्हा मुंबईमध्ये या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि मुंबईमध्ये सरकारसोबत रोहित पवार आणि त्यांचे सहकारी चर्चा करतील आणि त्यानंतर हे आंदोलन आता मागे घेण्याची घोषणा या ठिकाणी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय, रोहित पवार यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि आता उद्या सरकारसोबत चर्चा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्याच्या हितासाठी, मजुराच्या हितासाठी जो शेतकऱ्यांनी अडवला होता, अनेक लोकांनी, सर्वच लोकांनी जे ट्रॅफिकमध्ये अडकले होते त्यांनी सहकार्य केलं, त्यांचा आभार व्यक्त करतो। पण शेवटी ते सामान्य लोक आहेत। आमच्या आंदोलनाचा फटका सामान्य लोकांना जास्त वेळ बसू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती। त्यामुळे मंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उद्या 11:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांबरोबर आम्ही सगळे बसणार आहोत। आता तिथं ते काय करतात, काय बोलतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। कोणाशी बोलणं झालं आणि पुढची दिशा काय? आता काय योगायोग म्हणा का दुर्दैव म्हणा, ज्या व्यक्तीला आम्हाला फसवलं त्याच व्यक्तीला मुख्यमंत्री साहेबांनी पुढे करून, म्हणजे महाजन साहेबांना पुढे करून तिथं आमच्याशी बोलायला सांगितलं। महाजन साहेब मुख्यमंत्री साहेबांशी बोलले। त्यानंतर उद्या 11:30 वाजता अधिवेशनामध्ये आपण बसूया असं आम्हाला सांगितलेलं आहे। इतर सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही बोलून उद्या 11:30 वाजता आम्ही जाऊन बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। काय करतात, काय बघतात ते आपण बघू। शेवटी हे जे काय आम्ही केलं ट्रेलर होतं, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही करू शकतो। आमचा ध्येय एकच आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। आमची भूमिका एकच आहे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे। सरकार जर गेंड्याच्या कातडीचं असेल, नाहीतर कुंभकर्णासारखं झोपायचं सोंग जर घेत असेल आणि मुद्दामून शेतकऱ्यावर अन्याय करत असेल, त्याला खरं तर आम्ही काही करू शकत नाही। आमच्याकडे पर्याय एकच आहे, लोकांसाठी, गरिबांसाठी रस्ते येऊन लढायचं। आता उद्या वर्कआउट झालं नाही तर पुढे काय? पुढे विदर्भामध्ये मोठं आंदोलन हे आम्ही तिथं करणार आहोत। आम्ही कुठेही थांबवलेलं नाही, आम्ही स्थगिती दिलेली आहे। आम्ही जेव्हा अन्नत्याग आंदोलन केलं, लोकांना असं वाटलं जे सत्यच आहेत, सामान्य लोकांना अजिबात वाटलं नाही की आता संपलं वाटतं। पण तर परत आम्ही रस्त्यावर आलो आणि कुठेतरी सरकारला जागं केलं। परत सुद्धा जर खोटं बोललं गेलं तर परत एकदा सरकारला योग्य पद्धतीने कसं जागं करायचं हे आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे। उद्याच्या चर्चेनंतर ठरवणार म्हणजे पुढचं उद्या बघावं लागेल। कसे खूप वेळ इथं थांबवून सामान्य लोकांची खूप मोठी गैरसोय झाली असती आणि तर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। उद्धव ठाकरे सध्या बोलतायत।